Now next program of the one dimensional array is write a program to copy elements of one array to another array. एका array मध्ये एलिमेंट्स घ्यायचे आणि ते दुसऱ्या array मध्ये कॉपी करायचे. ओके, सिंपल आहे. सपोज ए array आहे, ए array मध्ये सपोज आपण स्कॅन केले, आपण ऑलरेडी बघितलं आहे एलिमेंट्स कसे घ्यायचे. सपोज हे 5 एलिमेंट्स मी स्कॅन केले, तर आपल्याला एक लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे की जेणेकरून जो ए चा जो फर्स्ट इलेमेंट आहे तो बी च्या फर्स्ट पोझिशनला येईल, हा इथे येईल. म्हणजे सेम इलेमेंट्स आपल्याला कॉपी करायचे आहेत वन ॲरे मधून अनदर ॲरे मध्ये. ओके, सो आज आपण वन डायमेन्शनल ॲरेचे प्रोग्राम कम्प्लीट करून आपण जे मंडेला लेक्चर होईल त्याच्यामध्ये मग आपण जे फर्स्ट 2 चॅप्टर तुम्हाला असतील कशामध्ये टेस्टला, ठीक आहे. आणि जर थर्ड असेल तर आपली इंट्रोडक्शन ऑलरेडी वन डायमेन्शनल ॲरे आज कम्प्लीट होतच आहे. ओके, सो काय करूयात मग मंडेला आपण जे तुमचे रिमेनिंग पॉइंट्स आहेत म्हणजे ते math.h फाईल मधले काही फंक्शन, सी टाईप डॉट एच फाईल मधले काही फंक्शन, तर ते मी तुम्हाला मंडेच्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करेल. ओके, सो आता आपला ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरचा वन डायमेन्शनल ॲरेचा फ्लो आहे, सो तो आपण कम्प्लीट करून घेऊ टुडेज लेक्चरला. आणि मग नेक्स्ट मंडेच्या लेक्चरला आपण जे रिमेनिंग पॉइंट आहेत फर्स्ट 2 चॅप्टर मधले ते कम्प्लीट करू. ओके, सो राईट अ प्रोग्राम टू कॉपी एलिमेंट्स ऑफ वन ॲरे टू अनदर ॲरे. सो एका ॲरे मधले एलिमेंट दुसऱ्या ॲरे मध्ये कॉपी करायचे. सो त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट ॲरे मध्ये तर काही एलिमेंट्स घ्यावे लागतील, तरच आपण ते नेक्स्ट ॲरे मध्ये ऍड करू शकतो. सो आपण एक ॲरे घ्यायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आता ॲरे लागणार आपल्याला. सो प्रिव्हियस जे आपण रिव्हर्स ॲरे प्रिंट केला, एक जे जस्ट आपण ॲरे मध्ये एलिमेंट्स घेतले, प्रिंट केला आणि सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे, त्याच्यामध्ये आपण एकच ॲरे डिक्लेअर का केलं, बिकॉज आपल्याला एकाच ॲरे वरती ऑपरेशन करायचे होते. नाव वी हॅव टू कॉपी द एलिमेंट्स ऑफ वन ॲरे इनटू द अनदर ॲरे. सो आपल्याला 2 ॲरे लागणार, एकामध्ये आपण एलिमेंट्स घेणार आणि दुसऱ्यामध्ये आपण एलिमेंट्स कॉपी करणार. ओके, सो 2 ॲरे, त्याच्यानंतर इंडेक्स अँड एन. ओके, सो पहिल्यांदा फर्स्ट ॲरे, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑल ॲरेच्या प्रोग्राम मध्ये पहिला जो आपला कॉमन पार्ट आहे तो राईट डाऊन करून घ्यायचा. सो एंटर साइज ऑर एन, देन स्कॅन एन. ओके, त्याच्यानंतर प्रिंटएफ एंटर एलिमेंट्स इन ॲरे. आता आपण 2 ॲरे आहेत ना आपल्याकडे, सो डिफाईन करण्यासाठी आपण एंटर एलिमेंट्स इन ए ॲरे किंवा फर्स्ट ॲरे. आलं लक्षात, 2 ॲरेज आहेत ना, सो जस्ट डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण लिहिलेलं आहे. ओके, इन ॲरे लिहिलं तरी काहीच हरकत नाही, पण आता 2 ॲरे आहेत, सो ए ॲरे चे एलिमेंट्स टाकतोय का बी ॲरे मध्ये टाकतोय हे जस्ट डिफरन्शिएट करण्यासाठी आपण ए लिहिले. ओके, नाउ स्कॅनएफ %d एम्परसँड ए ऑफ आय. ओके, सो हे कॉमन आहे. त्याच्यानंतर आता आपण कॉपी करून घेऊयात एलिमेंट्स. सो कॉपी करण्यासाठी I1 आय परत लूपच टाकायचा आहे, बिकॉज आपल्याला काय करायचं आहे की ए ॲरेचा जो फर्स्ट पोझिशनचा एलिमेंट आहे तो बी ॲरेच्या पण फर्स्ट पोझिशनला गेला पाहिजे. ए ॲरेचा सेकंड पोझिशनचा एलिमेंट बी ॲरेच्या पण सेकंड पोझिशनला गेला पाहिजे. ए ॲरेचा थर्ड पोझिशनचा एलिमेंट बी ॲरेच्या पण थर्ड पोझिशनला गेला पाहिजे. सो आय काय येणार आहे, दोघांकडे सेम येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण डिस्प्ले करू आता दोन्ही ॲरेचे कंटेंट. सो एलिमेंट्स इन ए ॲरे. आता बघा, आपण ए ॲरे फक्त स्कॅन केलेला, स्कॅन कोणता केला आपण, फक्त ए ॲरे. ओके, आणि ह्या लूपने आपण काय केलं, ए ॲरे मधले कंटेंट्स बी ॲरे मध्ये टाकलेत. ओके, सो आता दोन्ही ॲरेचे आपण कंटेंट काय करू, डिस्प्ले करू. जर दोन्ही सेम डिस्प्ले झाले मीन्स आपला जो कॉपीचा ॲरे आहे तो प्रोग्राम राईट एक्झिक्यूट झालेला आहे. ओके, ए ऑफ आय आणि त्याच्यानंतर एलिमेंट्स इन बी ॲरे. For I is equal to 1, I is less than or equal to n, because elements तर सेमच येणार, जेवढे a मध्ये आहे तेवढेच b मध्ये. सो n टाइम्स लूप and then b of I. ओके, then get ch and program complete. आलं लक्षात, ठीक आहे. आता आपण काय करूयात, प्रोग्राम ट्रेस करूयात. ओके, नाव बघा,
आता एंटर एन, सपोज एन ची व्हॅल्यू तुम्ही 5 टाकली म्हणजे आपल्याला प्रॉपर फक्त ट्रॅव्हर्स करता येतं. तुम्हाला मी प्रोग्राम रन करून दाखवतेस की तुम्ही एन ची व्हॅल्यू कितीही टाकली तरी प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. सो एन ची व्हॅल्यू 5 टाकली, ठीक आहे. नाव ए साठी मेमरी अलोकेशन होणार. आता मी हॉरिझॉन्टली करते. जस्ट आपल्याला फक्त ब्लॉक महत्वाचे आहेत. हा फर्स्ट इंडेक्स, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ आणि फिफ्थ. ओके. नाव आय किती होणार? आय 1 होणार. ओके. नाव 1 बी चे पण आपण काढून ठेवूयात. आता ए मध्ये जर 5 टाकले तर बी पण 5 च होणार आहे. ओके. सो 1 2 3 4 5. ओके. नाव बघा आय 1 झाला. ओके. नाव 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. एन काय? 5. कंडिशन ट्रू आहे. आता हे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केले तरी सुद्धा एक्सप्लेन करते की जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार? ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय ला. म्हणजे आय काय? 1. सो ए ऑफ 1 ला सपोज तुम्ही टाकली 10. ओके. नेक्स्ट टाइम लूप इन्क्रीमेंट होणार. लूप होणार 2. नाउ आय इज that is 2 is less than or equal to n, that is 5. कंडिशन ट्रू आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a of 2 मध्ये जाणार. सपोज टाकली 6. नेक्स्ट टाइम आय किती होणार? 3 होणार. ओके. नाउ 3 is less than or equal to 5. कंडिशन ट्रू आहे. सो जी व्हॅल्यू तुम्ही टाकणार ती a of 3 मध्ये टाकणार. सपोज झाली 8. ओके. जाणार. त्याच्यानंतर आय झाला 4. ओके. देन 4 is less than or equal to 5. कंडिशन ट्रू आहे ही फॉर लूपची. सो जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a of 5 मध्ये, a of 4 मध्ये जाणार. सपोज 7. ओके. नेक्स्ट टाइम आय किती होणार? 5 होणार. नो 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a of 5 मध्ये जाणार. सपोज तुम्ही टाकलं 2. ओके. नाउ नेक्स्ट टाइम आय किती होणार? 6 होणार. नाउ 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 बिकॉज आपण एन 5 घेतलेला. सो कंडिशन फॉल्स. या फॉर लूपच्या बाहेर आलो, इथे आलो. ओके. सो आता आपण एका ऍरे मध्ये इलेमेंट्स घेतले. आता हेच इलेमेंट्स आपल्याला बी ऍरे मध्ये कॉपी करायचे. ओके. सो त्याच्यासाठीचा हा कोड आहे. सो परत आय किती होणार? 1 होणार. आता ही टिक करते मी खाली. ओके. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन 5. कंडिशन ट्रू आहे. सो ए राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये जाते, तुम्हाला माहिती आहे. सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू आय किती आहे? आय किती आहे? 1 आहे की नाही? सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू कुठे टाकायची आहे? बी ऑफ 1 मध्ये. हे स्टेटमेंट कसं आहे? असे आय 1 आहे ना. सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू बी ऑफ 1 मध्ये. सो ए ऑफ 1 मध्ये काय? 10. सो बी ऑफ 1 मध्ये पण काय गेलं? 10. ओके. नेक्स्ट टाइम आय किती होणार? इन्क्रीमेंट होणार. सो आय झाला 2. ओके. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. सो ए ऑफ 2 ची व्हॅल्यू बी ऑफ 2 मध्ये. हे स्टेटमेंट. ओके. सो ए ऑफ 2 मध्ये काय व्हॅल्यू आहे? 6. तर ती कुठे गेली? बी ऑफ ए ऑफ ती कुठे गेली? बी ऑफ 2 मध्ये. म्हणजे इथे आली 6. ओके. इथली 6 इथे कॉपी झाली. नेक्स्ट टाइम आय किती झाला? 3 झाला. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. सो ए ऑफ 3 ची व्हॅल्यू बी ऑफ 3 मध्ये. ए ऑफ 3 ची व्हॅल्यू बी ऑफ 3 मध्ये. ए ऑफ 3 मध्ये 8 आहे. बी ऑफ 3 मध्ये पण काय गेलं? 8 आलं. ओके. RHS LHS मध्ये जाते. ओके. त्याच्यानंतर आय 4 झाला. 4 is less than or equal to 5. कंडिशन ट्रू आहे. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू बी ऑफ 4 मध्ये. सो ए ऑफ 4 मध्ये काय आहे? 7. बी ऑफ 4 मध्ये पण काय गेलं? 7 गेलं. नेक्स्ट टाइम आय किती होणार? 5 होणार. सो ए ऑफ 5 ची व्हॅल्यू बी ऑफ 5 मध्ये. ए ऑफ 5 मध्ये 2 आहे. बी ऑफ 5 मध्ये पण गेलं 2. ओके. नाउ आय ची व्हॅल्यू 6 झाली. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. बघा मेन मेमरी मध्ये तर ए मधले इलेमेंट्स बी मध्ये कॉपी झालेले आहेत. आता आपण फक्त हे मेन मेमरी मधून रिट्राय करून कुठे डिस्प्ले करणार? स्क्रीनवर. सो पहिले आपण ए ॲरेचे डिस्प्ले करू, नंतर बी ॲरेचे. दोन्ही सेम डिस्प्ले झाले म्हणजे आपलं हे जे कॉपीचं लॉजिक आहे हे बरोबर इम्प्लिमेंट झालेलं आहे. सो अगेन आय 1 होणार, प्रिंट होणार ए ऑफ 1 स्क्रीनवर म्हणजे 10 प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम आय 2 होणार, प्रिंट होणार ए ऑफ 2 दॅट इज दिस. ओके. नंतर आय 3 होणार, प्रिंट होणार ए ऑफ 3 दॅट इज 8. नंतर आय 4 होणार, प्रिंट होणार 7. ए ऑफ 4 म्हणजे 7. नंतर आय 5 होणार, प्रिंट होणार ए ऑफ 5 म्हणजे 2. ओके. मग ए ॲरे मधले डिस्प्ले झाले. नाउ एलिमेंट्स इन बी ॲरे. सो परत आय किती होणार? 1 होणार. प्रिंट काय होणार? बी ऑफ 1 ची व्हॅल्यू. बी ऑफ 1 मध्ये काय आहे? 10. सो 10 प्रिंट झालं. नंतर आय 2 होणार, प्रिंट होणार ए ऑफ 2 ची व्हॅल्यू 6. नंतर आय 3 होणार, ए ऑफ 3 ची व्हॅल्यू, बी ऑफ 3 ची व्हॅल्यू बी ऑफ 4 ची आणि बी ऑफ 5 ची. म्हणजे जे आपले ए मध्ये आहे ते बी मध्ये गेले. सो आपण जस्ट ते प्रिंट केलेले आहेत. आणि कोणत्या कोडनी गेले? ह्या कोडनी गेलेत. ओके. सो हा झाला तुमचा कॉपी द एलिमेंट्स ऑफ वन ॲरे इनटू अनदर. आता ह्याच्यामध्ये डिफरंट काय होतं? फक्त एवढंच एक लूप होतं. बाकी आपण प्रिव्हियस 3 प्रोग्राम्स मध्ये ॲरे मध्ये एन स्कॅन केलेले, ॲरे मध्ये इलेमेंट्स घेतलेले आणि ॲरे प्रिंट केलेले. सेम तसंच इथे पण ॲरे काय ए सारखंच ॲरे बी प्रिंट केलाय. सो फक्त न्यू लॉजिक काय होतं? बस कॉपी करायचं होतं. ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. सो नाउ विल रन दिस प्रोग्राम.
एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. आपण न्यू क्लास फर्स्ट प्रोग्राम आहे, सो मी फर्स्ट टाइम राईट डाऊन करते म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की अरेचे प्रोग्राम कोणत्या सिक्वेन्स मध्ये राईट डाऊन करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर मेन 2 ॲरे लागतील बिकॉज आपल्याला एका ॲरेचे कंटेंट दुसऱ्या ॲरे मध्ये कॉपी करायचे आहेत. n and then I for index. तुम्ही कोणतेही व्हेरिएबल यूज करू शकता. देन पहिल्यांदा आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स किती 50 ती साईज दिलेली पण पुढे तर तुम्ही टाकणार नाही, सो एंटर scanf %d ampersand n. then size टाकल्यानंतर now enter the elements in a array. so enter elements in a array. so for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. now scanf %d ampersand a of I. ओके, a मध्ये एलिमेंट जाणार. नाउ आपण कॉपी करू. I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. so b of I मध्ये व्हॅल्यू टाकायची a of I ची. LHS RHS LHS मध्ये जाते. ओके, देन एलिमेंट्स आता प्रिंट करू. कॉपी झालेला आहे आपल्या वरच्या लूपनी. सो एलिमेंट्स इन a array, सेम लूप प्रिंट करण्यासाठी array प्रिंट करण्यासाठी फॉर I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. and then printf %d स्पेस द्या म्हणजे एलिमेंट्स मध्ये स्पेस येईल. ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे array चे एलिमेंट कसे प्रिंट करायचे. नाउ एलिमेंट्स इन b array. for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. b of I. copy array not c. compile एंटर एलिमेंट सपोज टाकले 7, आपल्याला 7 एलिमेंट्स टाकायचे. आता ए अरे मध्ये कोणतेही 7 टाका. गेट सीएस टाकलं नाही त्याच्यामुळे आउटपुट डिस्प्ले झालं नाही बघा. सपोज 6 टाकले. बघा ए मध्ये बघा एंटर एलिमेंट्स इन अरेच्या पुढे आपण 4 टाकलाय. देन 4 3 7 9 1 6. सो दीज आर एलिमेंट्स इन ए. आणि तसेच्या तसे बी मध्ये काय केले, बी ची व्हॅल्यू तर आपण स्कॅन केली नाही तरी सुद्धा बी मध्ये सेम एलिमेंट्स का मिळाले, बिकॉज आपण कोड लिहिलेला आहे ज्यांनी काय केले, आपण ए लूपचे जे ए अरे मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते बी अरे मध्ये काय झाले, कॉपी झाले. ओके, नाउ द नेक्स्ट प्रोग्राम. Next program, find the largest element in an array. Write a program to find largest element from array. अरे मधले लार्जेस्ट एलिमेंट जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो सपोज याचं मीनिंग काय की अरे मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. सपोज 5 आहे, 2 5 6 8 9 समथिंग. ओके, त्यातला जो सगळ्यात मोठा एलिमेंट आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सो ह्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट अरे मध्ये एलिमेंट्स टाकावे लागतील. ओके, सो ते तर सेम आहे सगळीकडे. आय एक अरे घ्यायचा,
ओके n, आणि आता एक आपण लार्ज एक व्हेरिएबल घेऊयात. ओके, देन CLR SCR अरे पहिले स्कॅन करून घ्या, एंटर n, देन scanf %d %n. ओके, देन printf enter elements in array. एकच array आहे, सो a array वगैरे म्हणायची गरज नाही. enter elements in array लिहिलं तरी चालेल, काहीच हरकत नाही, पण डिस्टिंग्विश करायची गरजच नाही इथे. I is less than or equal to 1, I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus हे तर तुम्हाला माहिती आहे. आता कॉमन scanf %d %a of i. ओके, नाऊ आता लार्जेस्टचं लॉजिक. ओके, सो पहिल्यांदा लार्जेस्टचं लॉजिक लावण्याआधी आपण जे अरे मध्ये एलिमेंट्स केले ते डिस्प्ले करून घेऊ. सो एलिमेंट्स इन अरे, अरे मध्ये जे एलिमेंट्स टाकलेत ते पहिले डिस्प्ले करून घेऊ. देन वी विल राईट द लॉजिक ऑफ अ लार्जेस्ट एलिमेंट इन अन अरे. This is loop to print the elements in array. Now large is equal to a of 0. So पहिल्यांदा आपण 1 घ्यावा लागेल, बिकॉज आता आपली इंडेक्स 1 पासून सुरू आहे. सो फर्स्ट टाइम आपण फर्स्ट एलिमेंटच लार्ज आहे हे आपण पहिल्यांदा कन्सिडर करणार. ओके, नाव बघा, फॉर लूप करायचं. फॉर i इज इक्वल टू 2, बिकॉज 1 आपण ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे, i प्लस प्लस. ओके, नाउ इफ जो तुम्ही लार्ज कन्सिडर केलेला आहे तो लेस दॅन आहे a ऑफ i पेक्षा, तर न्यू लार्ज विल बी a ऑफ i. इफ मध्ये बस एवढंच. आणि लूप झाल्यानंतर लार्ज एलिमेंट इक्वल टू %d कॉमा लार्ज. printf complete, get ch and program complete. ओके, सिंपल आहे बघा. आता आपण एक्सप्लेन करूयात. आता बघा इथपर्यंत n ची व्हॅल्यू सपोज तुम्ही 5 घेतली. ओके, आता आपल्याकडे लार्ज व्हेरिएबल आहे i आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण 5 ब्लॉकच फक्त दाखवूयात जे की आपल्याला रिक्वायर्ड आहे प्रोग्राम साठी फक्त. ओके, नाव बघा, n ची व्हॅल्यू तुम्ही 5 टाकली. एंटर एलिमेंट्स इन अरे, i 1 झाला. 1 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a ऑफ 1 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 5. नेक्स्ट टाइम i 2 झाला. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, a ऑफ 2 मध्ये जाणार. आता हे आपण खूप वेळेस बघितलंय. त्याच्यानंतर i 3 झाला. ओके, नाउ 3 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a ऑफ 3 मध्ये जाणार. सपोज 8. त्याच्यानंतर i होणार 4. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a ऑफ 4 मध्ये जाणार. सपोज 9. त्याच्यानंतर i 5 होणार. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a ऑफ 5 मध्ये जाणार. सपोज 4. नेक्स्ट टाइम i 6 होणार. 6 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन फॉल्स. या लूपच्या बाहेर आलो, इथे आलो. स्क्रीन वरती एलिमेंट्स इन अरे, i किती होणार, 1 होणार. सपोज इथे टिक करते आता. 1 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. स्क्रीन वर प्रिंट काय झालं, 5. ओके, नेक्स्ट टाइम i किती होणार, 2 होणार. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. स्क्रीन वर प्रिंट काय होणार, a ऑफ 2 दॅट इज 6 प्रिंट होणार. त्याच्यानंतर i 3 होणार. 3 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. स्क्रीन वर प्रिंट होणार a ऑफ 3 दॅट इज 8. त्याच्यानंतर i 4 होणार. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. स्क्रीन वर काय प्रिंट होणार, a ऑफ 4 दॅट इज 9. त्याच्यानंतर i 5 होणार. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. स्क्रीन वर काय प्रिंट होणार, a ऑफ 4 प्रिंट, a ऑफ 5 प्रिंट होणार दॅट इज 4. नेक्स्ट टाइम i 6 होणार. ही कंडिशन फॉल्स येणार लूपच्या बाहेर. सो आतापर्यंत आपण जस्ट काय केलं की अरे मध्ये एलिमेंट्स टाकले जे की scanf नी मेन मेमरीत गेले. आता ते फक्त आपण प्रिंट केले स्क्रीनवर. नाउ वी हॅव टू डिस्प्ले द लार्जेस्ट एलिमेंट इन अरे. सो जर आपण हे अरे घेतले असेल तर आपल्याला आउटपुट काय पाहिजे, 9 पाहिजे. ओके, सो फर्स्ट आपण कन्सिडर काय केलं की जो कोणता पहिला एलिमेंट असेल दॅट विल बी द लार्ज एलिमेंट. ओके, सो लार्ज a ऑफ 1. a ऑफ 1 मध्ये काय आहे, 5. सो आपण 5 लार्ज आहे असं कन्सिडर केलं. RHS LHS मध्ये गेली. ओके, नाउ आता 1 आपण ऑलरेडी घेतलेला आहे. इथे i नाही घ्यायचा, 1.
जो फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट आहे तोच लार्ज आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. सो लार्ज नाऊ विल बी 5, पण अजून आपण डिस्प्ले केलेलं नाहीये. फायनल रिझल्ट इज नॉट स्टील. ओके, सो आता आय किती झाला 2 झाला. ओके, आय किती झाला 2. आता मी सर्कल करते आयला. आय किती झाला 2 झाला. 2 पासून, बिकॉज 1 इंडेक्स आपण ऑलरेडी स्टोअर करून ठेवलेली फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट. सो आय 2 पासून लास्ट इंडेक्स पर्यंत. ओके, नाउ आय 2 इज लेस देन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. इथे आलो. लार्जची व्हॅल्यू काय आहे सध्या 5. 5 लेस दॅन आय किती आहे 2 आहे. आय किती आहे 2 आहे. सो ए ऑफ 2 काय आहे 6. सो 5 लेस दॅन 6 आहे का, म्हणजे जो तुम्ही लार्ज कन्सिडर केलाय तो नेक्स्ट इलेमेंट पेक्षा लहान आहे. येस आहे. सो ए ऑफ आय नाव युअर लार्ज. सो ए ऑफ आय ची व्हॅल्यू लार्ज मध्ये टाकायची. सो आय काय आहे 2. सो ए ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज 6 कुठे टाकायची लार्ज मध्ये. सो लार्ज काय आला आता न्यू 6 आला. ओके, नेक्स्ट टाइम आय इन्क्रीमेंट होणार. नाउ आय विल बी I will be 3. Okay, now 3 is less than or equal to 5 condition true. Now large किती आहे बघा 6 आहे ना. Large किती आहे 6 आहे. Now 6 is less than I किती आहे 3. So A of 3. A of 3 काय आहे 8. So 6 is less than 8. Again ही condition true आहे because जो आपण सध्या आपला जो large आहे तो लहान आहे किंवा स्मॉल आहे नेक्स्ट इलेमेंट पेक्षा. ओके, सो जो नेक्स्ट इलेमेंट आहे तोच आता लार्ज आहे आतापर्यंत, जे की आपण 3 सर्च केले तिथपर्यंत. सो आय किती आहे 3 आहे. आय किती आहे 3 आहे. सो ए ऑफ 3 ची व्हॅल्यू लार्ज मध्ये. सो ए ऑफ 3 मध्ये काय 8. सो नाउ लार्ज इज काय 8 आहे. ओके, नाउ आय किती होणार 3 होता. सो आय 4 झाला. ओके, नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n कंडिशन ट्रू आहे. नाउ नेक्स्ट आता लार्ज किती आहे बघा. लार्जची व्हॅल्यू 8 आहे. 8 लेस दॅन आय किती आहे 4 आहे. आय किती आहे 4 आहे. सो ए ऑफ 4. ए ऑफ 4 काय आहे 9. सो 8 इज लेस दॅन 9. येस, कंडिशन ट्रू आहे. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू लार्ज मध्ये, बिकॉज आय किती आहे 4 आहे. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू लार्ज मध्ये. सो ए ऑफ 4 काय 9. सो न्यू लार्ज विल बी 9. नेक्स्ट टाइम आय किती होणार 5 होणार. ओके, नाउ 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. ओके, नाउ नेक्स्ट आता लार्ज किती आहे सध्या 9. 9 इज लेस दॅन ए ऑफ 5. आय किती 5. सो ए ऑफ 5 ची व्हॅल्यू काय 4. सो 9 लेस दॅन 4 आहे का नाही. सो इफ मध्ये जाणारच नाही. इफ मध्ये कधी जाणार की जो तुम्ही लार्ज कन्सिडर केलाय तो नेक्स्ट इलेमेंट पेक्षा स्मॉल आहे. सो युअर नेक्स्ट इलेमेंट विल बी नाउ लार्ज. बट सध्या जो नेक्स्ट इलेमेंट आहे तो छोटाच आहे लार्ज जो आपण कन्सिडर केलाय. सो इफ लार्ज चेंज होणार नाही, लार्ज 9च राहणार. सो इफ कंडिशन फॉल्स आहे, सो इफ मध्ये येणारच नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार 6 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. लूपच्या बाहेर आलो आणि प्रिंट काय केला लार्जेस्ट इलेमेंट दॅट इज लार्ज. म्हणजेच काय प्रिंट होणार नाही. आलं का लक्षात. म्हणजेच काय की तुम्ही जोपर्यंत पहिल्यांदा तुम्ही जो फर्स्ट इलेमेंट आहे तो लार्ज कन्सिडर करणार, देन सेकंड इंडेक्स पासून तो लार्ज कम्पेअर करणार की सपोज जर तुम्ही लार्ज कन्सिडर करताय तो जर लेस आहे नेक्स्ट इलेमेंट पेक्षा, देन नेक्स्ट इलेमेंट विल बी युअर लार्ज इलेमेंट. आणि जर लार्ज जो कन्सिडर केलाय तो नेक्स्ट इलेमेंट पेक्षा जर स्मॉल नसेल तर डायरेक्टली पुढचा इलेमेंट चेक होईल. असं कंटिन्यू होत राहील. ओके, जर ही कंडिशन ट्रू आहे तरच लार्ज चेंज होईल. जर ही कंडिशन फॉल्स आहे जो लार्ज आहे तो ऍज इट इज राहील. जसं शेवटी जेव्हा ए ऑफ 4 ला आपल्याला 9 मिळाला पण ए ऑफ 5 ला 4 आहे. सो ए ऑफ 5 ची व्हॅल्यू ही लार्ज पेक्षा छोटीच आहे, म्हणजे ही कंडिशन फॉल्स आहे. सो इथे लार्ज आपण इंटरचेंज करणार नाही. जो लार्ज आहे तो तसाच ठेवणार. ओके, सो हे झालं तुमचं लार्जेस्ट इलेमेंट इन ॲरे. सो सेम असंच तुम्ही स्मॉलेस्ट इलेमेंटचं पण करायचं आहे. ओके, सो आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात तुम्हाला कळण्यासाठी. वन मोर एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल. आता मी हे पहिले दोन एक्सप्लेन करत नाही लूप, बिकॉज इथे आपण एन स्कॅन करणार, एन ॲरेची व्हॅल्यू घेणार, ॲरे डिस्प्ले घेणार. सपोज आता एन आपण 6 केले. ओके, त्याच्यानंतर सो ए मध्ये तुम्ही किती इलेमेंट्स टाकणार 6. 3 4 5 6. फर्स्ट इंडेक्स, सेकंड, थर्ड, 4 5 आणि 6. सॉरी. नाउ इथे तुम्ही स्कॅन करणार, व्हॅल्यू टाकणार. सपोज मी व्हॅल्यू टाकल्यात 10 12 8 6 3 and 5. ओके, 10 12 8 6 3 and 5 या व्हॅल्यू मी टाकलेल्या आहेत. नाउ
ह्या स्क्रीनवरती डिस्प्ले झाल्या. ठीक आहे, हे तुम्हाला आता माहिती आहे. नाव आपण काय करू, ए ऑफ 1 फक्त लार्जेस्टचं जे लॉजिक आहे ते एक्सप्लेन करते. सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू लार्ज मध्ये, सो ए ऑफ 1 मध्ये काय 10, सो लार्ज ची व्हॅल्यू काय येणार बघा 10 येणार. किती येणार 10 येणार. ओके, इथे आपण आय लिहू. नाव आय किती होणार 2 होणार. ए ऑफ 1 म्हणजेच काय 10, 10 आपण लार्ज मध्ये स्टोअर केलं. नाव आय किती झाला 2, 2 इज लेस दॅन और इक्वल टू एन किती आपला 6, सो कंडिशन ट्रू आहे. इथे आलो. लार्ज काय जो आपण कन्सिडर केलेला आहे तो 10, 10 इज लेस दॅन आय किती आहे 2 आहे. सो ए ऑफ 2 काय आहे 12. सो ही कंडिशन ट्रू आहे. सो इफ मध्ये आलो. सो ए ऑफ 2 ची व्हॅल्यू, बिकॉज आय 2 आहे ना, सो ए ऑफ 2 ची व्हॅल्यू लार्ज मध्ये, ए ऑफ 2 मध्ये काय 12, सो लार्ज पण काय आला आता 12 आला. ओके, सो शेवटची व्हॅल्यू काय लार्जची 12. ठीक आहे. नाव नेक्स्ट टाइम आय किती होणार 3 होणार. ओके, नाव 3 इज लेस दॅन और इक्वल टू 6 कंडिशन ट्रू. इथे आलो. ओके, नाव बघा आता लार्ज काय 12 आहे. सो 12 लेस दॅन आय किती 3, सो ए ऑफ 3 किती आहे 8. सो 12 लेस दॅन 8 आहे का नाही, जसं मगाशी 10 लेस दॅन 12 होतं. सो आपण इफ मध्ये आलो आणि लार्ज चेंज केला, पण सध्या जो लार्ज तुम्ही कन्सिडर केलाय तोच मोठा आहे. ही कंडिशन फॉल्स आहे. सो इफ होणार नाही, देन डायरेक्टली फॉर लूप होणार. सो आय 4 होणार. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 6 कंडिशन ट्रू. सो लार्ज काय आपला 12च आहे आणि आय काय 4 आहे. सो ए ऑफ 4 काय 6. नाउ अगेन ही कंडिशन फॉल्स आहे. सो इफ मध्ये येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आय किती होणार 5 होणार. ओके, त्याच्यानंतर आय किती होणार 5 होणार. सो 5 इज लेस दॅन और इक्वल टू 6 कंडिशन ट्रू आहे. ओके, नाउ इफ मध्ये आलो. इफ मध्ये आता लार्ज काय 12 आहे आणि आय ची व्हॅल्यू काय 5. सो ए ऑफ 5 काय आहे 3. सो 12 लेस दॅन 3 आहे का नाही. सो इफ कंडिशन फॉल्स. सो आय लार्ज चेंज होणार नाही. नाउ आय किती होणार 6 होणार. 6 इज लेस दॅन और इक्वल टू 6 कंडिशन ट्रू. इथे आलो. लार्ज काय 12च आहे अजून आणि आय काय 6. सो ए ऑफ 6 काय 5. सो 12 लेस दॅन 5 आहे का नाही. सो इफ मध्ये येणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार 7 होणार. फॉरची कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो आणि प्रिंट काय केलं लार्ज दॅट इज 12. म्हणजेच काय की फर्स्ट कंडिशनलाच काय होतं, जेव्हा आय 2 होता तेव्हा जो लार्ज आपण कन्सिडर केलता 10 तो लहान होता 12 पेक्षा. सो आपण इथे इंटरचेंज केलं, चेंज केली व्हॅल्यू लार्जची. पण नेक्स्ट टाइम आपल्याला 12 पेक्षा कोणताच मोठा इलेमेंट दिसला नाही. सो इफ मध्ये जाणारच नाही. इफ मध्ये जर गेलं नाही तर लार्जची व्हॅल्यू चेंज होणार नाही. सो जी लार्जची व्हॅल्यू असेल फायनल लूप एक्झिट झाल्यावर दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ द लार्जेस्ट इलेमेंट इन अन अरे. ओके, सो आता आपण हा प्रिंट करूयात. लार्जेस्ट लार्ज आरे डॉट सी. आता आपल्याला बी ची वगैरे गरज नाहीये. ठीक आहे, एक आपल्याला लार्ज लागेल. एन तर घेणार आहे आपण. आता हे प्रिंट करायची गरज नाही. स्कॅन केले एचे इलेमेंट्स प्रिंट केले. इथपर्यंत आपला कॉमन प्रोग्राम आहे, जे की मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलं. कोणताही आता 1 डायमेन्शनल अरेचा प्रोग्राम करायचा आहे तर एन स्कॅन करायचा, एन ए मध्ये व्हॅल्यू टाकायच्या आणि एच्या व्हॅल्यू डिस्प्ले करायच्या किंवा जे तुम्ही अरेचं नेम घेतलं असेल ते. ओके, नाउ आपण काय करणार, लार्ज मध्ये ए ऑफ 1 हाच इलेमेंट आहे. फर्स्ट ए ऑफ 1च लार्ज आहे असं कन्सिडर करणार. देन लूप आपण 2 पासून करणार. 2 पासून का करणार, बिकॉज ऑलरेडी आपण फर्स्ट इंडेक्सचा इलेमेंट अरे मध्ये लार्ज व्हॅल्यू मध्ये टाकलेला आहे. सो तो परत चेक करायची गरज नाही. देन आता इथे आपण इफ लार्ज जो की तुम्ही सेव्ह केलेला आहे तो जर लेस असेल ए ऑफ आय पेक्षा, देन लार्ज इक्वल टू ए ऑफ आय. बस एवढंच. आणि लूप झाल्यानंतर लार्जेस्ट इलेमेंट इज %d, लार्ज. ओके, जस्ट झालाय प्रोग्राम. रन केलं. सपोज 5 टाकलं. कोणतेही इलेमेंट्स टाका, 40, 30, 20, 50 and 10. बघा 40, 30, 20, 50, 10. लार्जेस्ट इलेमेंट काय आहे 50. ओके, येस. रन करा. कोणत्याही पोझिशनला टाका, तुम्हाला व्हॅल्यू येईल. बघा
largest element is 8. Okay, 4 3 5 8 is your array elements and then largest element is 8. Okay, तुम्हाला मी largest चा घेतलाय. आता तुम्ही smallest elements in an array तो प्रोग्राम होमवर्क आहे तुम्हाला. ओके, होमवर्क काय, राईट अ प्रोग्राम टू फाइंड स्मॉलेस्ट एलिमेंट इन एन array. थोडासा चेंजेस करायचंय बघा. तर ए ऑफ 1 सुरुवातीला स्मॉल आहे असं कन्सिडर करायचं, देन लूप टाकायचं 2 पासून n पर्यंत. फक्त इफ ची कंडिशन तुम्हाला थोडीशी वेगळी लिहायची ते बघा आणि स्मॉलेस्ट एलिमेंट इन एन array फाइंड आउट करा. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम. राइट अ प्रोग्राम टू सर्च particular element from an array. array मध्ये पर्टिक्युलर इलेमेंट सर्च करायचा आणि तो प्रेझेंट आहे की नाही ते डिस्प्ले करायचं आहे. ओके, राइट अ प्रोग्राम टू सर्च पर्टिक्युलर इलेमेंट फ्रॉम एन array and display that element is found or element not found. ओके, सो array मधून इलेमेंट सर्च करण्यासाठी फर्स्ट we have to add the element in an array. So our common program, फक्त आता इथे आपण एक व्हॅल्यू घेऊया, व्हेरिएबल घेऊया जे की सर्च करण्यासाठी. ओके, आता काय ते व्हेरिएबल ते तुम्हाला सांगते. सो फर्स्ट तर तुम्ही array मधले एलिमेंट्स टाकून घ्या. सो एंटर n scanf %d %n, then enter elements in array. Now for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. Scanf %d a of %a of I. ओके, आता हे तुम्हाला कॉमन आहे. आता हे तुमचं स्टडी झालं, लर्न झालं पाहिजे कम्प्लीट. ओके, नाउ नेक्स्ट आता एलिमेंट जे आहेत ते प्रिंट करून घेऊ. सो एलिमेंट्स इन array, आपल्याला पहिले array मध्ये एलिमेंट्स टाकायचे, ते स्क्रीनवर डिस्प्ले करायचे, देन कोणता एलिमेंट तुम्हाला सर्च करायचे ती व्हॅल्यू घ्यायची. ओके, आता आपल्याला काय, राइट अ प्रोग्राम टू फाइंड और टू सर्च द पर्टिक्युलर एलिमेंट इन फ्रॉम array. सो व्हॉट इज दॅट पर्टिक्युलर एलिमेंट, तो पण जसं आपण n घेतो, a ची व्हॅल्यू स्कॅन करतो array ची, तसंच आता आपल्याला त्या एलिमेंट कोणता तुम्हाला सर्च करायचा आहे. ठीक आहे, array मध्ये 10 एलिमेंट्स आहेत, पण नेमकं तुम्हाला कोणता सर्च करायचा आहे की तो प्रेझेंट आहे की नाही. त्याच्यासाठी आता आपल्याला array मध्ये एलिमेंट्स घेतले, array चे एलिमेंट स्क्रीनवर प्रिंट केले की तुम्ही नेक्स्ट मेसेज येणार, एंटर एलिमेंट टू सर्च. बरोबर ना. जर रेडियस टाकलीच नाही तर तुम्ही सर्कलचा एरिया फाइंड आउट करू शकता का, सेम तसंच. जर एंटर एलिमेंट टू सर्च, जो एलिमेंट तुम्हाला सर्च करायचा आहे तोच जर तुम्ही त्याची व्हॅल्यू टाकली नाही तर तुम्ही कसं काय सर्च करणार. ओके, सो ampersand item, सो हा एलिमेंट सर्च करण्याचा स्कॅन करून घ्यायचा. ओके, नाउ आता परत लूप टाकायचं, बिकॉज आपल्याला फर्स्ट इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत चेक करायचं की तो एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही. ओके, सो इफ a of I is double equal to item, देन तुम्ही काय म्हणू शकता, printf. जर मी तुम्हाला राईट डाऊन करायला सांगितलं, तुम्ही काय करणार की a of I ची व्हॅल्यू जर आयटम सर्च करायचं ती आली तर तुम्ही काय लिहिणार, आयटम फाउंड. ओके, अँड देन एल्स, जर नाही मिळाला तर तुम्ही काय लिहिणार, आयटम नॉट फाउंड असं लिहिणार. ओके, हे जनरल जेव्हा आमच्या ऑफलाईन क्लासेस होतात तेव्हा इन जनरल मुलं असं एक्झाम्पल करतात. कसं की जर a of I ची व्हॅल्यू जर आयटम आली तर इक्वल आली तर आयटम फाउंड, एल्स नॉट फाउंड. आता बघा हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो बघा. सो 95% स्टुडंट असाच प्रोग्राम करतात जर त्यांना करायला दिला तर, पण हा प्रोग्राम कसा रॉंग आहे ते बघा. ठीक आहे, कंडिशन बरोबर आहे की इक्वल आली तर आयटम फाउंड, नाही आली तर नॉट फाउंड. ठीक आहे, पण आता इथपर्यंत बघा, सपोज n ची व्हॅल्यू 5 केली, आता इथपर्यंत मी एक्सप्लेन करणार नाही प्रोग्राम. n ची व्हॅल्यू 5 स्कॅन केली, a मध्ये एलिमेंट्स टाकले 5 ह्या लूपनी. ओके, 10 6 8 7 4. ओके, इंडेक्स 1 2 3 4 5 इंडेक्स.
ओके. नाऊ आता एंटर इलेमेंट टू सर्च. सपोज तुम्ही आयटम जो सर्च करायचा आहे तो तुम्ही टाकला 8. काय टाकला? 8 टाकला. ओके. म्हणजे 8 प्रेझेंट आहे की नाही, असेल तर फाउंड, नसेल तर नॉट फाउंड. आता बघा आय किती होणार, ऍक्च्युअल लॉजिक हे आहे. ओके, तर 95% स्टुडंट हेच लॉजिक लिहितात. आता हे कसं, जरी तुमचा प्रोग्राम रन होणार आहे तरी पण तुम्हाला आउटपुट जे आहे जे जसं रिक्वायर्ड आहे तसं मिळणार नाही. बघा आता आय किती झाला, 1 झाला. ओके, नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. एन काय, 5. कंडिशन ट्रू आहे. नाउ ए ऑफ 1, ए ऑफ 1 काय आहे, 10. सो 10 इक्वल टू आयटम जो की सर्च करायचा आहे तो काय, 8. सो कंडिशन ट्रू आहे का, नाही. सो स्क्रीनवर काय प्रिंट होणार, इफ ची फॉल्स आहे सो एल्स होणार. आणि स्क्रीनवर काय प्रिंट होणार, आयटम फाउंड. काय प्रिंट होणार, आयटम फाउंड. ओके, बघा आता आयटम नॉट फाउंड. काय प्रिंट होणार, आयटम नॉट फाउंड, बिकॉज आपण एल्स मध्ये आलोय. सो स्क्रीन वरती काय प्रिंट होणार, आयटम नॉट फाउंड. ओके, नेक्स्ट टाइम अजून काय एल्स, म्हणजे लूपच्या बाहेर नाही, लूप अजून आपले एंड नाही झालेले. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 2 होणार. ओके, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. नाउ ए ऑफ 2, ए ऑफ 2 काय आहे, 6. 6 इक्वल टू 8 आहे का, नाहीये. सो इफ कंडिशन फॉल्स, एल्स मध्ये ना. परत स्क्रीनवर काय प्रिंट होणार, आयटम नॉट फाउंड. ओके, नाउ आय किती होणार, 3 होणार. आय किती होणार, 3 होणार. ओके, नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. सो इथे आलो. ए ऑफ 3 काय आहे, ए ऑफ 3 8 आहे. सो 8 इक्वल टू आपल्याला आयटम सर्च करायचा, आयटमची व्हॅल्यू पण काय घेतली, 8. सो 8 इक्वल टू 8. कंडिशन ट्रू. सो इफ मध्ये आलो, आयटम फाउंड. सो स्क्रीनवर काय प्रिंट झालं, आयटम फाउंड. ओके, नेक्स्ट टाइम इफ झाले सो एल्स होणार नाही. सो आय किती होणार, 4 होणार. नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. कंडिशन ट्रू आहे. ओके, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. कंडिशन ट्रू आहे. नाउ ए ऑफ 4, ए ऑफ 4 काय आहे, 7. आणि आपल्याला सर्च काय करायचं, आयटमची व्हॅल्यू काय, 8. सो कंडिशन ट्रू आहे का, नाही. सो एल्स होणार. आणि काय प्रिंट होणार, आयटम नॉट फाउंड. ओके, नाउ आय किती होणार, 5 होणार. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. नाउ ए ऑफ 5 काय आहे, 4. सो 4 इक्वल टू 8 आहे का, नाहीये. सो परत एल्स मध्ये येणार आणि परत स्क्रीनवर काय प्रिंट होणार, आयटम नॉट फाउंड. ओके, देन आय किती होणार, 6 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. लूपच्या बाहेर आलो, प्रोग्राम येणार. सो आपल्याला रिझल्ट काय मिळाला, आयटम नॉट फाउंड, आयटम नॉट फाउंड. फर्स्ट ट्रू ह्याला, बिकॉज इथे 8 नव्हता जो की आपल्याला सर्च करायचा होता. तिसऱ्या ह्याला आयटम फाउंड आला आणि नंतर परत आयटम नॉट फाउंड, आयटम नॉट फाउंड. सो जरी आपलं आयटम फाउंड हे सोल्युशन आले, बट रिझल्ट कसं पाहिजे ऍक्च्युअली, की जर मी एक इलेमेंट सर्च करते तर मला एक तर डिस्प्ले झालं पाहिजे आयटम फाउंड किंवा डिस्प्ले झालं पाहिजे आयटम नॉट फाउंड. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. पण इथे काय होतंय की आयटम नॉट फाउंड पण येते आणि आयटम फाउंड पण येते. ओके, सो ऑब्विसली हे जरी प्रोग्राम तुमचा रन झाला तर तुम्हाला ह्या टाईपचा आउटपुट मिळणार. सो जरी तुमचा प्रोग्राम विथ 0 एरर रन झाला तरी सुद्धा तुम्हाला जे आउटपुट आहे ते प्रॉपर मिळणार नाही. सो त्याच्यासाठी आता आपल्याला काही चेंजेस करावे लागतील प्रोग्राम मध्ये, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला ब्रेक स्टेटमेंटचा यूज बघायचा आहे. तर इथे आता आपण ब्रेक स्टेटमेंटचा यूज बघणार आहे. बिकॉज मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण ॲरेचे प्रोग्राम करतो तेव्हा आपल्याला प्रॉपर एक्झाम्पल देता येतं की ब्रेक स्टेटमेंटचा यूज कसा करायचा आहे ते. ओके, सो आता प्रोग्राम चेंज करते. सो हे लूप वगैरे तर बरोबर आहे, ही कंडिशन पण बरोबर आहे की ते ब्रेक लिहायचं. ब्रेकच्या बाहेर आल्यानंतर लूपच्या बाहेर येणार. देन आय इज ग्रेटर दॅन जर एन झालं, मी काय करते, पहिल्यांदा प्रोग्राम राईट डाऊन करते म्हणजे आपल्याला नोटपॅडने तो ओपन करता येईल. ओके, इथे थोडस आपल्याला स्पेसचा इश्यू येतोय. देन तो मी एक्सप्लेन करते. सेव्ह ॲज सर्च ॲरे डॉट सी. पर्यंत प्रोग्राम सेम असतो वरपर्यंत. ओके, नाव इथे printf enter item or element to search. %d ampersand item. Then for I is equal to 1,
I is less than or equal to ni plus plus, then आपली जी कंडिशन आहे ती राईट आहे. if a of I is double equal to item, then we will write here break. चा यूज सांगते मी तुम्हाला. then लूपच्या बाहेर if I is greater than n, then printf %d not found, and %d is for item, else printf %d is found at %d location. So first %d is for item and second is for I. Okay, एक्सप्लेन करते तुम्हाला, काही अवघड नाही बघा. एक्सक्यूज मी. सर्च. सो बघा, हा आपला कोड आहे लिनियर सर्चचा. ओके, पर्यंत आता बघा, आता इथपर्यंत तर तुम्हाला प्रोग्राम माहिती आहे. इथपर्यंत ओके, या फॉर लूप पर्यंत की आपण काय करतोय, प्रिंट करतोय. ओके, डेटा इथपर्यंत. सो आपण काय करूयात, n ची व्हॅल्यू 5 घेऊ. जो आयटम सर्च करायचा आहे तो 8. ओके, दुसरा कोणताही घेतला तरी चालेल. ओके, नाव आपण ए मध्ये इथे काय करणार, ह्या लूपनी ए मध्ये व्हॅल्यू टाकून घेणार. फर्स्ट इंडेक्स, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, ए. ओके, 10, 6, 8, 15, 17. ओके, सो नंतर व्हॅल्यू त्या ऍरे मधल्या व्हॅल्यू डिस्प्ले करणार. नाव एंटर आयटम टू सर्च. सपोज मी आयटमची व्हॅल्यू टाकली 8. ओके, आपण 2-3 कंडिशन साठी चेक करूयात. सो काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही समजण्यासाठी. सो आय ची व्हॅल्यू 1 केली. ओके, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n, n किती 5, कंडिशन ट्रू आहे. ओके, सो लूप मध्ये आलो. देन ए ऑफ आय, जेव्हा ब्रेक येईल तेव्हा ब्रेकचं मिनिंग सांगते, तोपर्यंत फक्त लक्षात घ्या. ए ऑफ आय म्हणजेच काय, ए ऑफ 1 काय आहे 10 आणि आयटम काय आहे 8. सो 8 इक्वल टू 8 आहे का नाहीये, 10 इक्वल टू 8 आहे का नाही. सो इफ ची कंडिशन फॉल्स आहे, सो इफ मध्ये येणारच नाही. देन डायरेक्टली आय इन्क्रीमेंट होणार, आय 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. सो ए ऑफ 2 काय आहे 6 आणि आयटम काय आहे 8. सो ए ऑफ 2 इक्वल टू आयटम आहे का नाही, 6 इक्वल टू 8 नाही. सो अगेन इफ मध्ये येणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 3 होणार. ओके, नाउ ए ऑफ 3 काय आहे 8. ओके, आणि आयटम जो सर्च करायचा आहे तो पण काय आहे 8. सो 8 इक्वल टू 8 आहे का आहे, येस आहे. सो इफ मध्ये आलो. इफ मध्ये काय ब्रेक. सो ब्रेक म्हणजे काय, आउट ऑफ लूप. ओके, बघा, इफ आपण ब्रेक जे आहे ते फक्त इफ मध्येच लिहितो, इफ किंवा एल्स मध्ये. ओके, बट ते इफ आणि एल्स लूप मध्ये असलं पाहिजे. जसं आपण बघा, राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर गिवन नंबर इज इवन ऑर ऑड. सो त्याच्यामध्ये आपलं फक्त इफ एल्स लिहितो, लूप मध्ये लिहितो का इफ एल्स नाही. मग त्या जेव्हा तुम्ही लूपच्या बाहेर इफ एल्स लिहिता, सो त्याच्यामध्ये कधीच ब्रेक येणार नाही. तर ब्रेक कुठे येणार, लूप मध्ये. जे तुम्ही इफ लिहिणार किंवा इफ एल्स लिहिणार त्याच्यामध्येच फक्त ब्रेक येणार. ओके, जे इफ एल्स लूप मध्ये असेल त्याच्यामध्येच फक्त ब्रेक येऊ शकतं. मग लूप मध्ये फक्त इफ असू शकतं किंवा इफ एल्स दोन्ही असू शकतात. ओके, सो जेव्हा तुम्ही लूप मध्ये इफ लिहिणार, मग ते फॉर लूप मध्ये लिहा, डू व्हाईल मध्ये लिहा किंवा व्हाईल मध्ये लिहा. तर इफ मध्ये तुम्ही ब्रेक लिहू शकता, पण कधी जर ते इफ लूप मध्ये असेल तर. ओके, आता त्या ब्रेकचं मिनिंग काय
त्या ब्रेकचं मिनिंग हे आहे की जे लूप आहे ते तिथे स्टॉप होऊन एक्झिट होणार, ही कंडिशन फॉल्स व्हायची वेट होणार नाही. आता आपण जनरली लूप मधून एक्झिट कधी होतो, जेव्हा लूपची कंडिशन फॉल्स होते. सो सध्या आय किती आहे, 3 आहे. 3 च्या वेळेस आपली इफ ची कंडिशन काय झाली, ट्रू झाली, बिकॉज ए ऑफ 3 मध्ये 8 आहे, जो आयटम सर्च करायचा आहे तो पण 8 आहे. सो इफ मध्ये आलो ब्रेक. ब्रेक म्हणजे काय, तिथूनच लूप काय होणार, एक्झिट होणार, म्हणजे इफच्या बाहेर नाही येणार. इफ तुम्ही ज्या लूप मध्ये लिहिलेलं आहे त्या लूपच्या बाहेर कंपायलर येणार. ओके, सो ह्याचं मिनिंग काय बघा, मगाशी काय होत होतं बघा, पहिले इथे आयटम नॉट फाउंड येत होतं, इथे पण आयटम नॉट फाउंड, इथे फाउंड, तरी सुद्धा इलेमेंट जो सर्च करायचा तो फाइंड आउट झालेला आहे, तरी सुद्धा पुढचे इलेमेंट काय होत होते, सर्च होत होते. पण इन जनरल कसं असतं की आपल्याला जे सर्च करायचं आहे तो जर प्रोडक्ट आपल्याला मिळाला तर आपण पुढे सर्च करणार आहे का नाही, तर ह्यानी काय होणार की टाइम कॉम्प्लेक्सिटी तुमची, आता मग अशी कसं होत होतं की 8 थर्ड पोझिशनला मिळाला तरी पण I4 झाला, I5 झाला. ओके, सो इलेमेंट फाउंड होऊन पण नेक्स्ट कंपायलरनी काय केलं की नेक्स्ट इलेमेंट परत सर्च केलं. ओके, सो हे दिस इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. सो तुम्ही काय करणार की जर इलेमेंट मिळाला, ही कंडिशन ट्रू झाली, याचाच अर्थ काय की इलेमेंट प्रेझेंट आहे अरे मध्ये. सो ब्रेकचा अर्थ काय, लूप डायरेक्टली एंड होणार. ओके, लूप एंड झालंय म्हणजेच काय की पुढचं जर इलेमेंट थर्ड पोझिशनलाच मिळालंय देन नेसेसरी गरजच नाही की पुढचं फोर्थ आणि फिफ्थ इंडेक्स सर्च करायची. सपोज कन्सिडर करा की 100 इलेमेंट्स आहेत तुमच्या अरे मध्ये आणि जो सर्च करायचा तो फोर्थ पोझिशनलाच मिळाला, तर रिमेनिंग 5 to 100 टाइम्स आपल्याला 5, 6, 7 अप टू 100 इटरेशन आपल्याला करायची गरज आहे का, नाही. सो आपण काय यूज करणार, ब्रेक. जर आपण ब्रेक यूज नाही केलं तर हे लूप कंटिन्यू होणार. सो अननेसेसरी जरी इलेमेंट फाउंड आउट झालाय तरी पण पुढे काय होणार, सर्च होणार. ओके, सो आता सध्या बघा, पहिल्यांदा काय झाले, आय ची व्हॅल्यू 3 झाली, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. सो ए ऑफ 3 मध्ये काय व्हॅल्यू आहे, 8 आणि आयटम पण काय 8. सो दिस कंडिशन इज ट्रू. सो इफ मध्ये आलो ब्रेक. ब्रेक म्हणजे काय, डायरेक्ट इफ कुठे लिहिलेलं आहे, फॉर लूपच्या ह्या. सो फॉर लूपच्या बाहेर येणार कंपायलर. नाव इथे चेक केलं की आय ग्रेटर दॅन एन आहे का, आय ची व्हॅल्यू काय 3 आणि एन काय 5. सो 3 ग्रेटर दॅन 5 आहे का, नाहीये. सो एल्स होणार. ओके, इफ कंडिशन फॉल्स सो एल्स होणार. नाउ %d इज फाउंड ऍट %d लोकेशन. सो फर्स्ट %d साठी काय लिहिले आपण, आयटम. सो आयटमची व्हॅल्यू काय 8. सो 8 फाउंड ऍट, आणि सेकंड %d काय लिहिले आपण, आय साठी. आय ची व्हॅल्यू काय 3. सो 3 लोकेशन. बघा 8 कुठे मिळाल्या, थर्ड लोकेशनला. आता ही कंडिशन काय ते तुम्हाला सांगते. ओके, सो आता आपलं फाउंडचं करून झालं, आता नॉट फाउंडचं. आता बघा एन ची व्हॅल्यू तुम्ही स्कॅन केली. सपोज परत 5 स्कॅन करूयात आपण. एन मध्ये इलेमेंट्स टाकले, ए मध्ये इलेमेंट्स टाकले, सपोज हेच इलेमेंट टाकले. नाउ एलिमेंट्स इन ॲरे स्क्रीनवर प्रिंट झाले 10, 6, 8, 15, 17. नाउ एंटर आयटम टू सर्च. सपोज आता मी आयटमची व्हॅल्यू जो मला सर्च करायचं आहे ती टाकली 40. किती टाकली, 40. आयटमची व्हॅल्यू टाकली 40. ओके, नाउ आय किती झाला, 1 झाला. ओके, नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन, कंडिशन ट्रू आहे. 5 कंडिशन ट्रू आहे. इथे आलो, ए ऑफ 1. ए ऑफ 1 मध्ये काय 10. 10 इक्वल टू सर्च काय करायचं आपल्याला, आयटम 40 आहे का, कंडिशन ट्रू नाही, फॉल्स आहे. सो इफ मध्ये जाणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. इथे आलो, ए ऑफ 2 मध्ये काय आहे 6 आणि सर्च काय करायचं आपल्याला, आयटम 40. ओके, आहे का कंडिशन ट्रू, नाही, फॉल्स. सो इफ मध्ये जाणार नाही, म्हणजे ब्रेक लूपच्या बाहेर येणारच नाही. नेक्स्ट चेक होणार, आय किती होणार 3. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. नाउ ए ऑफ 3 मध्ये काय आहे, ए ऑफ 3 मध्ये आहे 8 इक्वल टू आयटम. आयटम काय आहे, ए ऑफ 3 ना, आयटम जो सर्च करायचा तो काय आहे 40. सो ही पण कंडिशन काय, फॉल्स आहे. सो ब्रेक होणार नाही, म्हणजे इफ मध्ये येणारच नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे आलो, ए ऑफ 4. ए ऑफ 4 मध्ये काय 15 आणि आयटम जो सर्च करायचा आहे तो काय 40. सो ही पण कंडिशन फॉल्स. नाउ परत आय किती होणार, 5 होणार. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. सो ए ऑफ 5 काय आहे 17. सो 17 इज इक्वल टू आयटम जो सर्च करायचा आहे तो काय 40. कंडिशन ट्रू आहे का, नाही, फॉल्स आहे. सो इफ मध्ये येणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 6 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. ओके, नाउ आय किती आहे 6, लूपच्या बाहेर आलो तेव्हा आय ची व्हॅल्यू काय होती 6.
6 इज ग्रेटर दॅन n, n किती आहे 5. सो कंडिशन ट्रू आहे. सो %d नॉट फाउंड म्हणजे 40 नॉट फाउंड. बघा जेव्हा तुम्ही ब्रेक म्हणजे काय की तुम्हाला आयटम मिळालेला आहे, फाउंड झालेला आहे, तेव्हा तुम्ही इफ मध्ये गेले, ही कंडिशन ट्रू आहे. ह्याचा अर्थ काय, ही कंडिशन ट्रू आहे म्हणजे अरे मध्ये इलेमेंट आहे. सो ब्रेक म्हणजे लूपच्या बाहेर. ही कंडिशन फॉल्स होण्याच्या आधीच मगाशी तुम्ही कधी झालते लूपच्या बाहेर आलते 8 च्या वेळेस. ही कंडिशन कधी फॉल्स होईल, जेव्हा n तुमचा 5 आहे तेव्हा i जेव्हा 6 होतो तेव्हा फॉल्स येते. n जर 10 असेल, नंबर ऑफ इलेमेंट 10 असेल आणि जेव्हा i 11 होईल तेव्हा ही लूपची कंडिशन फॉल्स होती. पण मगाशी आपण लूपच्या बाहेर कधी आलो, थर्ड इटरेशनलाच आलो. जेव्हा म्हणजेच कधी आलो की जेव्हा ही कंडिशन ट्रू आहे तेव्हा आलो, ही कंडिशन फॉल्स आहे तेव्हा आलेलो नाही. सो ही कंडिशन ट्रू होती म्हणून आपण लूपच्या बाहेर आलतो. ओके, आता ही कंडिशन फॉल्स आहे म्हणून लूपच्या बाहेर आलो. सो ही कंडिशन फॉल्स झाल्यावरती लूपच्या बाहेर आलो. ह्याचा अर्थ काय की ऑल लूप मधले जेवढे इलेमेंट्स आहेत अरे मधले सगळे सर्च करून झाले, पण इलेमेंट मिळालाच नाही म्हणून ह्या इफ मध्ये आपण आलेलो नाही एकदा पण. सो i 1 पासून 6 पर्यंत गेला, ऑल इलेमेंट ट्रॅव्हल झाले अरे मधले, तरी सुद्धा आयटम मिळाला नाही. सो आपण इफ लूपच्या बाहेर आलो आणि आपला i 6 झाला. सो 6 लेस दॅन n, n 5 आहे. सो कंडिशन ट्रू आहे. सो %d मीन्स आयटम. सो 80 नॉट फाउंड. ओके, आता बघा जर मला इथे 17 सर्च करायचंय तर तुमचं कसं होईल बघा लूप शेवटच्या पोझिशनला. आता मी तुम्हाला थर्ड इंडेक्सचं तर दाखवलंच मगाशी. आता तुम्हाला कन्फ्युज होईल की i ग्रेटर शेवटच्या ह्याला कसं काय कंडिशन, म्हणजे ही कंडिशन फॉल्स व्हायला पाहिजे. ओके, आता बघा की आपण कन्सिडर करूयात की जो इलेमेंट सर्च करायचा आहे तो काय आहे 17 आहे. किती काय आहे 17. तर बघा i किती होणार 1 होणार. ओके, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. नाउ a ऑफ 1 काय 10 आणि सर्च काय करायचंय 17 आहे का कंडिशन ट्रू नाही, ब्रेक होणार नाही. नेक्स्ट टाइम i 2 होणार. 2 is less than or equal to 5 condition true. Now a of 2 काय आहे 6. ओके, आणि आयटम जो सर्च करायचा आहे तो काय 17, ही पण कंडिशन फॉल्स, ब्रेक होणार नाही. नेक्स्ट टाइम i किती होणार 3 होणार. 3 is less than or equal to 5 कंडिशन ट्रू आहे. इथे आलो a of 3 काय 8 आणि सर्च काय करायचं आहे 17. सो कंडिशन फॉल्स आहे, इफ मध्ये नाही आलो. त्याच्यानंतर i किती होणार 4 होणार. नाउ a 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. ओके, नाउ a of 4 काय आहे 15 आणि आयटम जो सर्च करायचा आहे तो काय 17. ओके, नाउ 15 इज इक्वल टू 17 आहे का नाही. सो इफ फॉल्स आहे. परत i कडे आलो, i किती झालं 5. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. नाउ a of 5 काय आहे a of 5 17 आणि जो सर्च करायचा आयटम आहे तो पण काय 17. नाउ कंडिशन ट्रू आहे इफ ची. सो लूप मध्ये आलो, इफ मध्ये आलो आणि ब्रेक म्हणजे आउट ऑफ लूप. ओके, आता बघा ही कंडिशन लूपची फॉल्स झाली म्हणून आपण लूपच्या बाहेर नाही आलो. आपण कुठून कधी बाहेर आलो, ही कंडिशन ट्रू झाली म्हणून लूपच्या बाहेर आलो. ओके, नाउ बघा i ग्रेटर दॅन 5. सो i काय आहे 5 आणि n काय आहे 5. सो 5 ग्रेटर दॅन 5 आहे का नाही, 5 इक्वल टू 5 आहे. सो ही कंडिशन फॉल्स, एल्स मध्ये आलो. सो %d इज फाउंड ॲट %d लोकेशन. फर्स्ट %d इज फॉर आयटम. सो आयटम काय 17. सो 17 इज फाउंड ॲट सेकंड फॉर i काय 5. सो 17 इज फाउंड ॲट 5th लोकेशन. आलं का लक्षात. सो जेव्हा आपण लूपच्या बाहेर ही कंडिशन फॉल्स झाल्यामुळे येणार तेव्हा आयटम नॉट फाउंड येतो आणि जेव्हा ही कंडिशन ट्रू झाल्यामुळे आपण लूपच्या बाहेर येतो तेव्हा आयटम फाउंड येतो. ओके, सो आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे बघा हा. तुम्हाला एक्झामला असं पण येईल बघा, राईट अ प्रोग्राम युजिंग लिनियर सर्च. तर लिनियर सर्च म्हणजेच हे आपण 1 by 1 सिक्वेन्शियली इलेमेंट सर्च करतो ना 1 by 1. सो लिनियर सर्च पण येऊ शकतो तुम्हाला एक्झामला. राईट अ प्रोग्राम फॉर लिनियर सर्च, तर तो पण प्रोग्राम हाच आहे. ओके, म्हणजे एक वेगळ्या वर्ड मध्ये. सो आता आयटम सपोज आपण 30. ओके, नाउ आता हा आपला ॲरे आहे. अगेन आता इथे फक्त मी सर्चचं एक्सप्लेन करते. i 1 झाला, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. नाउ a of 1 काय आहे 10 आणि आयटम जो सर्च करायचा आहे तो काय आहे 30. सो कंडिशन ट्रू आहे का नाही, फॉल्स आहे. सो इफ मध्ये नाही येणार. नेक्स्ट टाइम i किती होणार 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. नाउ a of 2 काय आहे 6 आणि आयटम जो की सर्च करायचा आहे तो काय आहे 30. कंडिशन ट्रू आहे का नाहीये, फॉल्स आहे. सो इफ मध्ये येणार नाही. नेक्स्ट टाइम i किती होणार 3 होणार. सॉरी.
आय किती होणार 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. ओके नाव इथे आलो. ए ऑफ 3 काय आहे 8. 8 इक्वल टू आयटम जो की सर्च करायचा आहे तो काय आहे 30. ही पण कंडिशन फॉल्स. ओके सो इफ होणार नाही म्हणजेच ब्रेक होणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार 4. नाव 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. ओके नाव ए ऑफ 4 इफ ए ऑफ 4 काय आहे 15 इज इक्वल टू आयटम काय आहे जो की सर्च करायचा आहे तो 30. ही पण कंडिशन फॉल्स. इफ मध्ये येणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार 5 होणार. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. ए ऑफ 5 काय आहे 17 आणि आयटम जो सर्च करायचा आहे तो काय 30. सो ही पण कंडिशन फॉल्स. सो इफ मध्ये येणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार 6 होणार. नाव 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. सो आय विच इज 6 ग्रेटर दॅन आय किती होता शेवटी 6 होता ना जेव्हा लूपच्या बाहेर आले आणि एन काय आहे 5. सो कंडिशन ट्रू आहे. सो आयटम नॉट फाउंड दॅट इज 30 नॉट फाउंड. बघा ही कंडिशन फॉल्स झाल्यामुळे जर तुम्ही लूपच्या बाहेर आले तर आयटम नॉट फाउंड आणि जर ही कंडिशन ट्रू झाली म्हणून तुम्ही लूपच्या बाहेर आले तर आयटम फाउंड. ओके सिंपल आहे. ठीक आहे तर हा झाला तुमचा सर्चचा प्रोग्राम. नाव आता आपण एकदा ह्याला रन करूयात. बघा आता 7 एलिमेंट टाकूयात. 1 टाकला 2 टाकला 3 4 कोणतेही तुम्ही टाकू शकता 5 6 7. ओके सो एलिमेंट्स कोणते 10 20 60 50 30 70 आणि 13. सो आधी आपण फाउंड साठी बघूयात. सपोज आता मला 30 बघायचं आहे. एलिमेंट आयटम टू सर्च. सो काय यायला पाहिजे 10 20 60 50 30 म्हणजे 30 किती नंबरला आहे 5th नंबरला आहे. सो 30 फाउंड ॲट 5 लोकेशन. आलं का लक्षात. ठीक आहे हे बरोबर आलेलं आहे. आता नॉट फाउंड बघू. 5 2 6 8 4 these are the elements in array. now आता आपण सर्च करू 10. so 10 not found. ओके तर हे झालं तुमचा. आज आपण किती प्रोग्राम्स बघितले कॉपी ॲरे लार्जेस्ट एलिमेंट इन ॲरे आणि सर्च ॲरे. ओके सो अजून 2-3 प्रोग्राम्स राहिलेले आहेत तर ते लगेच आपल्याला अजून त्याला 1 hour तरी लागेल मर्जिंगचा वगैरे. ठीक आहे सो आता आपण मंडेला काय करूयात मंडेच्या लेक्चरला किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूयात की जे तुमचं टेस्ट साठी जे फर्स्ट 2 चॅप्टर असतील त्याच्यातला आपण जो फर्स्ट चॅप्टर मधली math.h फाईल आहे आणि c-type.h फाईल आहे. तर अजून कोणते पॉइंट असेल तर ते पण मला सॅटर्डे संडे सांगून द्या. सो मंडेला आपण ते कम्प्लीट करून टाकू आणि मग नेक्स्ट पासून मग आपण परत पुढचे प्रोग्राम सुरू करू. ओके सो आता तुम्हाला कोणता मी प्रोग्राम दिलेला आहे स्मॉलेस्ट एलिमेंट इन ॲरे होमवर्क साठी दिलेला आहे. ओके आता अजून एक तुम्ही होमवर्क साठी प्रोग्राम करायचा आहे. स्मॉलेस्ट एलिमेंट इन ॲरे जसं आपण लार्जेस्ट फाइंड आउट करा तसला स्मॉलेस्ट एक करायचा आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रोग्राम आहे बघा राईट अ प्रोग्राम टू रोटेट एलिमेंट्स इन ॲरे युजिंग रोटेशन फॅक्टर किंवा पर्टिक्युलर रोटेशन व्हॅल्यू. एक रोटेशन व्हॅल्यू घ्यायची आणि अकॉर्डिंग टू रोटेशन व्हॅल्यू त्या ॲरे मधले एलिमेंट्स रोटेट झाले पाहिजे. मीन्स एक्झॅक्ट काय करायचं तुम्हाला बघा युजर कडून एकतर तुम्ही काय काय घेणार किंवा स्कॅन काय करणार एन स्कॅन करणार नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे ते की सेम आहे. ओके त्याच्यानंतर ॲरे मध्ये तुम्ही एलिमेंट्स एंटर करणार. ओके म्हणजेच लूप आणि स्कॅनिफ हे तुम्हाला माहिती. सपोज एन जर मी 5 टाकला आणि ॲरे मध्ये सपोज मी 10 20 30 40 50 हे एलिमेंट्स टाकले. ओके हे इथपर्यंत तुम्हाला माहिती. त्याच्यानंतर प्रिंट करायचे एलिमेंट्स इन ॲरे. ओके पूर्ण लूप टाकून हे एलिमेंट्स इन ॲरे ऍज इट इज प्रिंट करायचे. ते इथपर्यंत तुमचा कॉमन प्रोग्राम आहे. ओके नाऊ आता तुम्ही एक रोटेशन व्हॅल्यू स्कॅन करायची. सो स्कॅन रोटेशन व्हॅल्यू एखादे एक आर म्हणून सपोज तुम्ही व्हेरिएबल घ्या आणि त्याची व्हॅल्यू स्कॅन करा जसं आपण आयटम टू सर्च केलं ना तसं. आता सपोज तुम्ही रोटेशन व्हॅल्यू जर 3 टाकली ओके तर जो हा ॲरे आहे हा 3 इंडेक्सनी रोटेट झाला पाहिजे. म्हणजे काय की हा जो पहिला आहे ना 10
तो पहिले बाजूला येणार, नंतर 20, 3 इलेमेंट, रोटेशन व्हॅल्यू काय दिली 3. ओके, सो कसं माझं हे जर इनपुट आहे माझं ऍरे, तर माझं आउटपुट ऍरे काय पाहिजे आफ्टर द रोटेटिंग ऍरे बाय द रोटेशन व्हॅल्यू 3. सो हे 3 रोटेशन व्हॅल्यू 3 आहे ना, सो 3 नंतर किती रिमेनिंग एलिमेंट्स आहेत, पहिले 3 नंतर 2च आहेत. सो 40, 50 इथे येणार. देन हा जो फर्स्ट आहे तो इथे येणार 10, देन 20 आणि 30, म्हणजे ऍरे असा रोटेट होईल. ओके, जर रोटेशन फॅक्टर 2 आहे, किती आहे रोटेशन फॅक्टर 2, तर हे जर माझे इनपुट आहे, तर आफ्टर रोटेटिंग ऍरे बाय द रोटेशन व्हॅल्यू 2 इथे येणार 30, 40, 50 आणि मग मागे 10 आणि 20. आलं का लक्षात? म्हणजे जर हा ऍरे आहे तर एक रोटेशन व्हॅल्यू घ्यायची, जेवढी तुमची रोटेशन व्हॅल्यू असेल तेवढे फर्स्ट जे इलेमेंट आहेत ते मागच्या साईडने अटॅच होणार आणि जे रिमेनिंग इलेमेंट्स आहेत ते पुढे येणार. ओके, जर रोटेशन व्हॅल्यू 3 असेल तर जो फोर्थ इलेमेंट आहे त्याची पहिली इंडेक्स होणार, जो फिफ्थ आहे त्याची दुसरी होणार, जर ऍरे इलेमेंट्स 5 आहेत तर. ओके, आता सपोज आता ऍरे मध्ये तुमच्या हे इलेमेंट्स आहेत, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. ओके, आता मी रोटेशन व्हॅल्यू दिली 4. किती दिली? 4 दिली रोटेशन व्हॅल्यू. आर किती दिला? 4 दिला. तर काय होणार, फर्स्ट 4 इलेमेंट 1, 2, 3, 4 हे की तुम्ही घेतलेले असतील. किती इलेमेंट्स आहेत टोटल? 7 ना. तर फर्स्ट 4 इलेमेंट जे आहेत त्याच्यानंतरचं इलेमेंट काय 50, तर तो पहिले येईल, नंतर 60, नंतर 70 आणि मग हे जे फर्स्ट 4 इलेमेंट आहेत ते रोटेट होऊन मागे अटॅच होते असं. सो हे जर इनपुट आहे तर हे काय पाहिजे, हा जर इनपुट ए ऍरे तर हा आउटपुट ए ऍरे पाहिजे. ओके, सो रोटेशन झाल्यानंतर परत ऍरेचे इलेमेंट्स काय करायचे, प्रिंट करायचे लूपनीच. जसं तुम्ही ऍरे स्कॅन केल्यावरती इलेमेंट प्रिंट करता, काय कसं करता तुम्ही आता, ऍरे इथे एक आर म्हणून व्हेरिएबल डिक्लेअर करायचं किंवा आयटम घेत काही असेल, फक्त एंटर रोटेशन व्हॅल्यू एन स्कॅन करायचा. ऍरे मध्ये ह्या लूपनी इलेमेंट्स टाकायचे. ऍरे मध्ये विदाउट रोटेशन जे ऑलरेडी जे इलेमेंट्स टाकले ते पहिले प्रिंट करून घ्यायचे, नंतर एंटर द रोटेशन व्हॅल्यू करायची. मग तुम्ही इथे तुमचं लॉजिक येणार की जेणे तुम्ही ऍरे रोटेट करणार इथे. ओके, आणि मग ऍरे रोटेट झाल्यानंतर परत हे लूप टाकायचं आहे, म्हणजे इथे फक्त प्रिंट करणार आफ्टर रोटेटिंग इलेमेंट्स इन ऍरे आणि परत हे लूप टाकून ऍरे मधले इलेमेंट्स प्रिंट करायचे आहेत. ओके, सो हा तुम्हाला प्रोग्राम आहे, ट्राय करा. ठीक आहे, नाही आला तर मी सांगणारच आहे, बट ट्राय करा. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून 2-3 प्रोग्राम्स राहिलेत आपल्याचे, ते घेऊयात आपण आणि मग आपलं 1 डायमेन्शनल ऍरे कम्प्लीट होईल. ठीक आहे, सिलेबस आपला भरपूर पुढे आहे, सो त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला प्रोग्राम्स कम्प्लीट आले पाहिजे, इच अँड एव्हरीथिंग तुमचे कम्प्लीट विथ प्रॉपर अंडरस्टँडिंग कम्प्लीट झालं पाहिजे. ठीक आहे, आणि ह्या आजच्या प्रोग्राम मध्ये पण काय डाऊट असेल तर मला ते सांगा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून देईन. ओके.